महाराष्ट्रातल्या ही लढाई काय आत्ताची नाही, ही जवळजवळ 150 वर्ष झालं रामदास आणि हे सगळं चालू आहे. 150 आत्ता जी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती महाराष्ट्रातली गेली काही वर्ष सोडली तर वारंवार राहिलेली आहे. त्याच्यातूनच जेम्स लेन येतोय आणि भांडारकर सारख्या एका चांगल्या संस्थेमध्ये राहून त्यांच्या माध्यमातून घाणेरडं वक्तव्य करतात. त्याच्यातूनच तुम्हाला एक सांगतो, जाणता राजा जे नाटक आहे त्याच्यामध्ये ती शपथ आहे का नाही आत्ता बघा, ती शपथ एक घेतलेली आहे. ती राज्याभिषेकाच्या वेळेला जय जय रघुवीर समर्थ म्हणून रामदास स्वामी येतात, ते दाखवतात अजून सुद्धा वर असे देतात का तर ते यायला पाहिजे. आणि दुसरं एक आहे की राज्याभिषेकाच मग त्यावेळेला सुद्धा त्यांनी असं म्हटलंय की शिवाजी महाराजांच्या तोंडात एक काल्पनिक शपथ घ्यायला लावले नाटककारने, म्हणजे नाटककार बाबासाहेब आहेत, तर त्यांनी ती काल्पनिक शपथ घ्यावी लागली. त्याच्यामध्ये ते असं म्हटलंय की सिंहासनाच्या पायऱ्या चढत असताना, खरं तर सिंहासनाला पायऱ्या नव्हतं, मागूनच यायचं होतं, पण त्यावेळेला ते म्हटलं की पुरोहितानं म्हणजे मुख्य ह्यांनी शिवाजी महाराजांना अडवलं, हे राजा थांबा आणि तुम्ही शपथ घ्या, ही पृथ्वी माझी पत्नी असून ही सगळी प्रजा माझी म्हणजे अपत्य आहे आणि मी यांचं मायेनं पालन पोषण करेन, आणि जर मी याच्यामध्ये अपयशी ठरलो किंवा च्यूत झाला, असा शब्द आहे त्यांनी, तर माझा हे पुरोहित धर्मदंडाने माझ्या मस्तकावर प्रहार करेल आणि मी सिंहासन सोडून निघून जाईल. अंतरराज्यामध्ये राज्याभिषेकाला शपथ घ्यायला लावली होती, अजून आहे ती काही ठिकाणी आहे, बघा तुम्ही मिळते का नाही. आम्हीच त्याचा तक्रार करून सेन्सॉरला मग ती पुरावे मागितले, मग ते पुरावेच नसल्यामुळे काय नाही ती काढून टाकली, परत आता आले. म्हणजे ही जी सरकार बदललं, वरचे आपले संरक्षण करते वाढले की पुन्हा ही माणसं आपले मूळ तेच झाले. आता 2014 नंतर असं झालं की आम्हाला आता रोखणार कोण, म्हणजे आम्ही सांगतो इतिहास, आम्ही म्हणेल ते असं एक असा ग्रह झाला. आणि मग त्याच्यातून हे मग कोश्यारी बोलतात, मग ते कुठले गोविंदगिरी महाराज बोलतात आणि बोलून परत स्वतःच्या वक्तव्याचं समर्थन करतात. म्हणजे त्यांना असं वाटत नाही की आपण चुकीचा इतिहास सांगतोय म्हणून त्यांना लाज नाही वाटत, म्हणजे आपण खोटा इतिहास सांगतोय, चुकीचा इतिहास सांगतोय, दिशाभूल करतोय म्हणून त्यांना लाज नाही वाटत. ते परत वारंवार त्याच गोष्टी करतात आणि परत वारंवार त्याच सांगतात की रामदास शिवाजी महाराजांची गुरु आहे, रामदास शिवाजी महाराजांची गुरु आहे. आणि ही परिस्थिती तशीच आहे. फक्त महाराष्ट्रानं ह्याला कायम विरोध केलाय, विरोध करत राहणार. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र दिनमानच्या YouTube चॅनेलला व्हिजिट करा.